कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नानी, तो बॉल घेऊन ये जा। तू का हसतेस आमच्यावर? मी नाही सांगणार बाई। काय आहे, मी जर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही तुमच्या बाबाकडे कंप्लेंट करता ना माझी। आता इथून पुढे मी तुम्हाला काहीही सांगणार नाहीये। आत्याजी सांग ना, आम्ही बाबाला कंप्लेंट नाही करणार। प्लीज सांग ना, सांग ना। नक्की नाही सांगणार। कसं आहे ना, तुम्ही त्या बनीला आपलंसं केलंय ना, तेवढंच तो रडला आणि तुम्ही गेलात आणि लगेच त्याच्याशी फ्रेंडशिप केली। पण तुम्हाला एक गोष्ट तर लक्षातच नाही आली, हे घर आहे ना तुमचं, तुमची इस्टेट, ती आता तुमच्या नावावर नाही, त्या बनीच्या नावावर होणार। म्हणजे आता बघ ना, काल तुम्ही जाऊन दार ठोकलं तेव्हा बाबाने तुम्हाला आतमध्ये घेतलं ना, बरोबर ना, बरोबर ना? तसंच आहे आता। म्हणून तुम्हाला सांगते, आता त्याला किती रडू दे, काही करू दे, तरी तुम्ही त्याला आपलंसं करायचं नाही, त्याला भाऊ म्हणायचं नाही, त्याच्याशी फ्रेंडशिप करायची नाही। चिरू म्हणू बस झालं, आता मी पण खेळणार। आता मी नाही बॉल आणत राहणार। ठीक आहे, मग तू एकटाच खेळ, आम्ही दोघं खेळतो आपलं आपलं। तिकडे बॉल पाणी पाणी काय ना, सावकाश। यू ओके? हा, कुठे लागलं पाणी तुला? कुठे लागलंय? इथे लागलं का? जास्त लागले का तुला? काय आगाऊपणा चाललाय? हा, काय आगाऊपणा चाललाय? तुम्हाला किती वेळा बोललं मी, असं कोणाला ढकलायचं नाही, कोणाला हात उघडायचा नाही, समजत नाही तुम्हाला? हा, मूर्ख आहात का तुम्ही? आकाश, अरे काय बोलतोस तू? अरे आकाश, तू ह्या मुलासाठी आपल्याच मुलींवर कशाला ओरडतोयस? कारण चूक यांची आहे। वसुंधरा, आमच्या घरात पहिल्यांदा स्वयंपाक करतेस ना? काही गोष्टी सांगते तुला। हे बघ, आमच्याकडे हे असं खोबरं आणि शेंगदाण्याचं जेवण चालत नाही हा। आमच्याकडे मस्त काळ्या मसाल्याचं झणझणीत तिखट जेवण लागतं सगळ्यांना। तो ट्रॉलीमध्ये काळ्या मसाल्याचा डबा आहे, तो मसाला कसा वापरायचा, किती वापरायचा, ती एक कला आहे, ती तुला शिकून घ्यावी लागेल। दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचं जेवण आम्हाला चालत नाही। काय गावनी? हो, आपल्याकडे तिखटाचं जेवण लागतं। आणि कसं आहे,
तुला माहितीच होतं ना आपण या घरामध्ये येणार आहोत लग्न होऊन. काहीतरी शिकून घेतलं असशीलच की. नेटवर व्हिडिओ आहेत केवढे तरी, ते पाहिले असशील. हो नाहीतर काय. बघूया आज तुझ्या हातचं जेवण आम्हाला आवडतं की नाही ते. अवनी हो. तिला काय हवं ते काढून दे आणि मदत बिदत करायची काही गरज नाही. माझ्या बरोबर चल, बाकी कामं आहेत तिचं ती करेल. चालेल ना, करेल ती. हो देते. हे बघ हे. बनी ये ना बाळा आत ये. काय झालं बनी? ये ना. बाळा काय झालं रे? आई खाल्लं नाही काहीच? नाही. बहिणी याला खायला नाही दिलं का काही? अगं मी ते वाण सामान आणायला गेले होते ना बाहेर, त्यामुळे मी त्याला खायला द्यायचं विसरले ग. कमाल आहे. एरवी एवढं तोंड चालू असतं त्याचं. सांगायला काय झालं होतं, आम्ही दिलं असतं की खायला. बसला होता तसंच. नाही काय काही हरकत नाही बाळा, मी पटकन तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. हा अगं आता हे करत बसशील तर स्वयंपाक कधी करणार तू? आई मी त्याला ऍपल कट करून देते. हा अगं ऍपल खाल्लं तर जेवेल का तो? आई जेवेल जेवेल तो, कारण सकाळी असं पण त्याने नाश्ता केला नाहीये. मी देते त्याला आपण. तू या घरात यावास ना असं या घरात कुणाला वाटतच नव्हतं. म्हणजे अगदी तुझ्या बाबालाही कुणाला त्रास देऊ नकोस, नाहीतर या घरात जी जागा मिळाली आहे ना ही जायची. चल ये ऍपल खाऊ घालते. काय झालं रे? ऍपल खाऊ घालते ना. आई मी आता डायरेक्ट जेवेनच. बनी बनी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.